हे या बाकीच्या सगळ्या सुखांपेक्षा अशी असणारी सीता से जे सुख संपन्न मिथ्या देहादी प्रपंच भान मिथ्या राम मिथ्या रावण धावण्या कोण धावेला कोण आता ह्या मृगजळाच्या पाठीमागे धावेल धावण्या कोण धावेल हे सगळं जग धावणार आहे मग थांबणारा कोण आहे थांबणारा आत्मा आत्मसत्ता आहे जे धावतात ते आपण आहे माया आहे आणि माया आपल्याला नाचवते आणि जे एका जागेवर थांबते ते खरं चैतन्य आहे मग सीता म्हणते धावण्या कोण धावेल धावण्याच्या भाग कोण धावणार आहे आणि माझा राम त्या धावणाऱ्यातला नाहीये तो जर समाधी अवस्थेत बसला असेल तर तो सहज विसरला असेल सगळ्या गोष्टी हे जग लटका आहे हे जग खोट आहे आणि खरंच हे खोट आहे सीता म्हणते म्हणून नाही हे खरंच लटका आहे क्षणभंगुर आहे आणि हे सगळं जाणार आहे असं माझ्या रामाला वाटतंय आणि वाटलं असावं असं सीताने विचार केलेला आहे आणि मग त्या समाधी अवस्थेमध्ये माझे राम बसलेले आहेत असा विचार सीता करू लागलेला आहे ऐसे ऐकता ब्रह्मलिखित श्रीराम झाला समाधीस्थ सर्वेंद्रिये उपरमत कर्तव्यार्थ नाथवे ऐका 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 आता काय झालंय हे आपण ब्रह्मपत्र वाचतोय लक्ष्मण ऐकतोय राम आणि आधी करून सगळे वाढणार हनुमंत एका बाजूला जाऊन बसलेला ऐकायला ते आपलं खाली बाण घालून बसलेला आहे नाही सुख नाही दुःख अशा अवस्थेमध्ये आहे त्याच त्याला कीर्ती वर्णन करायची नव्हती म्हणून एका बाजूला बसलेला आहे लक्ष्मण वाचतोय राम ऐकतात आणि सीतेचं मनोगत आहे ब्रह्मदेवाने लिहून दिलेलं आहे आणि वाचता वाचता ऐकता ऐकता लक्ष रामाला खरंच समाधी लागली अजून नव्हती लागली अजून बिचारा राम राम सीता सीता म्हणूनच रडत होता ना पण सीता विचार करते हे सगळं जग खोट आहे असं माझ्या रामाला माहित आहे म्हणून राम निश्चितच समाधी अवस्थेमध्ये गेले असतील असं सीतेच्या मुखातलं ब्रह्मदेवाने लिहिलेलं आणि लक्ष्मणाने वाचलेलं रामाने ऐकलं आणि मग खरंच रामाला समाधी लागली ते पुढचं ऐकायचा विषय आता रामाचा राहिला नाही एकाकार झाले जीव शिव दोन्ही अशी अवस्था झाली आणि राम समाधी अवस्थेमध्ये गेलेले आहे जे लिहिले ब्रह्मलिखिती जे बोलिले सीता सती तेची झाला रघुपती स्वरूप स्थिती स्वभावे जे स्वरूपाचं वर्णन केलं आणि ते ऐकताना माणसाचं देहभान विसरून जायला पाहिजे आणि कधीही असं ऐकत असताना आपल्याला गडीभर विसर पडला पाहिजे त्या शब्द रूप अंतकरणामध्ये उतरले ब्रह्मदेवाने लिहिलेले सीतेचे मनात आलेली रामाविषयीची अवस्था सहजच सगळ्या जगाचा विसर माझ्या देवाला पडला माझ्या रामाला पडला आणि त्यांना खरंच महासमाधी लागली काय असं वाचल्यानंतर खरंच राम ऐकता ऐकता रामाला समाधी लागली काय अवस्था झाली त्यांची श्रीराम परब्रह्म मूर्ती ब्रह्मालिखित ऐकोन स्थिती स्वयंपावला उपरती स्वरूप स्थिती स्वभावे स्वरूप आपल्या प्रत्येकाला एक रूप आहे आणि एक स्वरूप आहे आपल्याला नाही बरं का दिसतंय ती रूप आहे आणि दिसत नाही त्याला स्वरूप म्हणतात आणि स्वरूपाकडे आपण बघत नाही आणि आपण स्वरूपाला ओळखायसाठी जन्माला आलेलो आहोत नाथबाबाची भावार्थ रामायण लिहिण्याच्या मागची तीच तळमळ आहे
10-5 वाव्या कथेतल्या येतात की 2-4 वाव्या अध्यात्मातल्या टाकतात ते कशासाठी? प्रत्येकाला आपण कशासाठी जन्माला आलो आहोत हे कळलं पाहिजे, स्वरूप कळलं पाहिजे. आपलं स्वरूप काय नाही, नैनन छिन्नंती शास्त्राने नैनन दहते पावका. आपलं स्वरूप काय? प्रत्येकाचं आत्मतत्व हे आपलं स्वरूप आहे, जे दिसत नाही, जे अनुभवावं लागतं, सहजासहजी अनुभवाला येत नाही. आणि त्या अवस्थेला माणूस एकदा जाऊन पोहोचला की सहजच देहाचा विसर पडतो. त्याला एकच वाक्यात म्हणतात, ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळे. या अवस्थेमध्ये सहजच प्रभू रामचंद्र ते ऐकता ऐकता गेले आणि माझ्या जवळ लक्ष्मण वाचतोय, मी राम आहे, हे सगळे वानर आहेत. ह्या जगाचा सहज विसर रामाला पडलेला आहे. नेत्र झाले अर्धोन्मिलित, प्राण पांगुळला जेथीचा तेथ, चित्त चैतन्य समरसित, झाला सदोदित परब्रह्म. अतिशय सुंदर बघे, अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतिल्या सुख उर्मीचे ने बळे बाहेर कापे, स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भीतरी वाहतात. हे अष्टसात्विक भावाचं वर्णन आहे, हे समाधी अवस्थेतलं खऱ्या सुखाचं वर्णन आहे. असू द्या, रामाचं डोळा अर्धोन्मिलित झालेला आहे आणि प्राण पांगुळला जे 5 प्रकारचे प्राण आहे. आपल्या शरीरामध्ये माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा काहीच नाही, फक्त प्राण बाहेर जातात. ज्ञान वदान आपण समान हे असे प्रकारचे 5 प्राण, आणि 5 प्राण थांबले की हा देह शांत होतो. माणसाचा आत्मा नाही शांत होत, आत्मा नाही शांत होत. हा जीव हा 5 प्राणावरती चालू असतो आणि पंच प्राणाचं चलन वलन स्थिर झालं की समाधी लागते, आणि पंचप्राण देहाला सोडून गेलं की मरण येतं. समाधी अवस्था रामाला लागली म्हणजे 5 प्रकारच्या वायूचं चलन वलन थांबलेलं आहे. भागवतकार शुक मुनीने परीक्षितीला ज्यावेळेस शेवटच्या दिवशीचं भागवत सांगितलं त्यावेळेस त्यांचा श्वास सुद्धा मंद चालत होता असं सांगतात. कारण ज्यांना समाधी लागते ना त्याचा श्वास सुद्धा मंद गतीने आत येतो आणि बाहेर जातो. म्हणजे सगळं चलन वलन जाग्यावर थांबतं. रामाचे डोळे अर्धोन्मिलित झालेले आहेत, सगळं जिथल्या तिथं थांबलेलं आहे. समाधी अवस्था रामाला लागली. ब्रह्मस्थितीचे लक्षण जेथे नाही मी तू पण, कैसा राम सीता रावण आपण विसरला. सहज अवस्था विसरण्याची पडलेली आहे, सगळं विसरून गेलं पाहिजे. ब्रह्म या गोष्टी, या शब्दाचा अर्थ तसा आहे. आपण ब्रह्मरूप झालं म्हणजे आपल्या देहाचा विसर पडला. त्याला दुसरं सोप्या भाषेत नाथबाबा सांगतात, द्वंद्व संपलं. मी म्हणलं की तू असतो, तू म्हणलं की मी असतो. या दोन्ही अवस्था जिथं संपून जातात त्याला ब्रह्म अवस्था प्राप्त झाली म्हणतात, त्याला महासमाधी म्हणतात. आणि ही अवस्था रामाची सहज झाली. लक्ष्मणा खुंटली वाचा शक्ती, स्वरूपी सुनीला रघुपती, सुग्रीव कळवळीला कपिपती, तळमळा ते वानर. रामाला समाधी लागली, काय झालं कळाना. हे सगळे वाटणार गट म्हणले आता राम चांगले होते, आता काय झालं. लक्ष्मणाचा सुद्धा वाचता वाचता कंठ सद्गतीत झाला. कारण हे समाधी सुखाचं वर्णन आहे आणि समाधी सुखाचं वर्णन ऐकत असताना जो तद्रूप होतो, तल्लीन होतो, त्यासारखं होतो, त्याला त्या समाधीचं सुख प्राप्त होतं. सुग्रीवाला कळना हे काय झालंय, कारण हे अवस्था सहजासहजी दुसऱ्याला कळत नाहीये. सुग्रीवाला ह्यातलं काही माहित नाही. मग सुग्रीव म्हणले आता तर हे चांगले होते आणि आता हे राम समाधी अवस्थेमध्ये गेलेले आहेत.
नेमकं या रामाला काय झालं, लक्ष्मणाला काय झालं, असं सगळ्या वानराला चिंता वाटू लागलेली आहे. लक्ष्मणा खुंटली वाचा सिती हा. श्रीराम पावला समाधी सीता न सुटी लंका बंदी कार्य त्रिशुद्धी नासले. आता कसं होणार. हनुमंताने एवढं मोठे सीतेचा शोध करून ब्रह्मपत्र आणलेलं आहे. हे आता वाचायचंय, तिकडं जायचंय, सीतेला सोडवायचंय, हे सगळं काम राहिलं. आता रामाला अशी अवस्था झाली. लक्ष्मण वाचता वाचता थांबला. लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. कंठ सद्गती झालेला आहे. नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, हृदयी प्रगटे रामरूप. ही अवस्था लक्ष्मणाची. आणि हे सगळं